हे पाहिजे इथं मस्तपैकी काकड्या धुवून घेतले, आता पुसून घेते आणि मी छान त्याची काप बनवते आणि त्याला मीठ लावून खायचं. हे बघा इथं अशा प्रकारे साल काढून घेतले आहे. खरं तर सालीमध्ये जीवनसत्व असतं, खरं मग पहिल्यापासून आपण काढत नाही, पण आता नवीनच आहे. आणि पहिला कडू आहे का ते बघितले, कारण की इतक्या काकड्या कडू आहेत ना, सध्या खूप काकड्या कडू येतात. त्याच्यामुळे म्हटलं पहिला कडू आहे का बघितलं, कडू नाही एक पण काकडी. तर ह्याचे मी काप करून घेते बघा. हे बघा अशा प्रकारे काप केलेत आणि ह्याच्यावर सगळीकडे मीठ टाकले. अशा प्रकारे आपण ना आरोग्याची काळजी घेऊ शकतो. आपण उन्हामुळे कसं होतं, उन्हामुळे आपल्याला त्रास होतो आणि काकडीचं पाणी पोटात गेली की थंड वाटतं आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या आपल्याला काळजी घेता येईल घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. आरोग्याची काळजी घेऊन उन्हाचा दाह आपण कमी करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला उष्णता होणार नाही. हे बघा, चला तर या सगळेजण कुकुंबर खायला, काकडी खायला, थंडगार काकडी. दुपारचे बघा 1:10 झालेत आणि आम्ही निघालोत आता विरांशला आणायला. इथं महानगरपालिकेची गाडी आली बघा, स्वच्छता. तर ऊन खूप आहे, बऱ्यापैकी म्हणजे खूपच ऊन आहे. रसिका आज 4 व्हीलरच काढणार होती, पण म्हणली जाऊ दे आता 2 व्हीलरवर जाऊया. म्हणजे नको कुठं काढत बसते आता 4 व्हीलर. तर आता आम्ही निघतो विरांशला आणण्यासाठी. भर उन्हाचं लेकराला आणावं लागतं शाळेतनं, हो की नाही. तर काय करणार, शाळा तशी पहिल्या आठवड्याभर होती, 1 तासच होती आठवड्याभर. विरांशला आणायच्या वेळेसच बघा, ही दुसरी आहे, गर्दी असते खूप. रस्त्यामध्ये वाकडे तिकडे रस्ते गाड्या येतात, समोरनंच येतात, एकदम आडवी लागतात. ऊन मी म्हणते अजून आम्ही 5-10 मिनिटांनी लोक यायला चालू होते गर्दी व्हायला. अजून शाळा सुटायला 10 मिनटं बाकी होती. 10 मिनटं लवकर पोचलो आम्ही. सगळे एक पालक हळूहळू येत आहेत. हे पाय इथे. आणि रसिका पण तिथे जाऊन उभी राहिली, कारण का विरांशला दिसली पाहिजे. हे पहा, विरांश रसिका घेऊन येते, डोक्यावर पांघरला आहे, ऊन भरपूर आहे. हे बघा 5:30 नंतर मी विरांशला आमच्या घरी आणत असते, कारण का मावशीबाई जातात, मग सासूबाईंसोबत कोणी नसतं सोबत, म्हणून मग विरांशला मी इकडेच आणते. का तर रसिकाचं कॉल संपत नाहीत लवकर. रसिकाचे 9:30-9पर्यंत कॉल चालू असतात. आणि विरांशला मी इकडं नादी लावून ना त्याला रवा उत्तप्पा केलेला आहे, खायला घातलेला आहे. आणि त्याला इकडं टी व्हीचं मी हे दाखवलेलं आहे की म्हणलं चला इथं राक्षस आहे हे टी व्हीमध्ये, असं दाखवून हे रवा उत्तप्पा खायला घातलेलं आहे. किचन ओट्यावर सगळा पसारा पडलेला आहे माझ्या. हे बघा आता किती संध्याकाळचे 6:15 झाले. देवा लावला आत्ता मी लावलं आहे. का तर इतक्या वेळेस काय झालं तर विरांश माझ्याकडे इथं होता, त्याचं खाणं पिणं आणि म्हणजे खायला घातलं, त्याची पॉटी झाली. पुन्हा आमच्या सासूबाईंचं चालूच असतं. त्याच्यामुळे काय झालं, मी स्वयंपाक इथं बनवणार होते, मग म्हणलं हे बघा वरण पण इथं मी शिजवलं आहे आणि आज रस करून म्हटलं, आंब्याचा रस, बटाट्याची सुकी भाजी, पुऱ्या. रसिकाला विनायकला म्हटलं आज गरम गरम जेवायला द्यावं, पण कुठलं काय ते सासूबाईंच्यामुळे रसिका म्हणली नको मम्मी मीच तिथं करते. आणि तिने आंबे घेऊन गेली आणि तिकडंच ती करणार आहे. नको म्हटली तुला आजी आधीच खूप त्रास देते, आज पप्पा नाही येत तर कशाला उगीच कुटाणे करत बसली म्हणे तू, तर असं करते मीच घेऊन जाते आणि मीच तुला करून देते म्हटली पोळ्या बिळ्या. माझा आज उपवास आहे, आज प्रदोष आहे.
तर आता बघा मी तिला म्हटलं तू मी काय करते बटाट्याची रस हे सुकी भाजी करते बटाट्याची पिवळी भाजी आणि वरण करते. तसंही सासूबाईंना आता मी भातच देणार आहेत कारण का सासूबाई काय करतात एक दिवसाआड संडास करतात आणि खूप त्रास होतो. तर त्यांना काही समजत नाही खायचं प्रमाण. त्याच्यामुळे रसिका म्हटली मम्मी तुला खूप त्रास होतो तर तू की कशाला करत बसती, तर मीच तुला आज करून देते म्हटली पोळी. तर म्हटलं ठीक आहे. तर आता बघा किचन ओटा पण आवरायचे. मगाशी विरांसला मी करून दिले तसंच राहिलेलं आहे. किचन ओटा आवरते बघा. पसारा दिसतो का, मला ते पसारा म्हणले की जमत नाही. चला तर मग आता मी बनवते. आता कुकर लावते. कुकरमध्ये बटाटे आणि भात लावते. चला तर अशा प्रकारे बघा असं दिवस म्हणजे काय एखादं काय करावं म्हटलं तर करणं पण होत नाही हे सासूबाईंमुळे पोरींसाठी. तर चला जाऊ द्या असं द्या. पोरी समजून घेतात माझ्या. उलट मुलीच मला म्हणतात मम्मी तू कशाला की धडपड करते, एवढा तुला त्रास आहे. तर आपल्याला वाटतं चला रसिकाला कसं असतं खूप कामाचा लोड असतो. पोरीनं दोन्ही पण मला वाटतं की चला बाबा आपल्याकडनं थोडी तर मदत व्हावी आणि विरांसला सांभाळायचं. सगळंच होत नसतं ते आपल्यावरनं आपण मुलींचं जाणून घेतो. तर चला बघा आज काय मला काय करावं म्हटलं तर करणं नाही होत. हे बघा इकडं आंब्याचा रस आणि पुलाव आणि पोळ्या असं रसिकाने डबा पाठवला होता. मला म्हटली तू काय करत बसू नको, आज मस्तपैकी लेकीच्या हातचं मी जेवण जेवती आहे. चला या सगळेजण जेवायला. आणि सासूबाईचं तिकडे जेवण झालं आहे, त्यांना गोळ्या पण दिलेल्या आहेत. चला आता मी ताव मारते आहे. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.